नुकतीच आता उन्हाळ्याला सुरुवात होतीये. आता जस्ट सुरुवात झालेली आहे आणि एप्रिल मे मध्ये तर इतका जास्त उखाडा आणि इतकं जास्त ऊन वाढणार आहे की त्याच्यामुळे आपण सगळेजण हैराण होणार आहोत. आता उन्हाळा जरी असला तरी आपली घरातली जी काही रोजची छोटी मोठी कामं असतात, घराबाहेर पडून जे काही आपल्याला कामं करावी लागतात तर ती आपल्याला कंपल्सरीच आहेत. आता नुकत्याच मुलांच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे, त्यामुळे त्यांची परीक्षा, त्यांचं ट्युशन, त्यांचे क्लास या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्याच लागतात. शक्यतो आपण उन्हाळ्यामध्ये ना दुपारी जो काही जास्त उन्हाचा प्रहर असेल त्यावेळी घराबाहेर पडायचं टाळतो. पण जर मुलांची शाळा असतील किंवा मुलांच्या परीक्षा, ट्युशन वगैरे असतील तर त्यावेळी आपल्याला या सगळ्या गोष्टी बाजूला सारून घराबाहेर पडणं कंपल्सरी असतं. किंवा घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील ज्या इमर्जन्सी आपल्याला आणायच्याच असतील तर तेव्हा आपल्याला घराबाहेर पडणं गरजेचंच असतं. आता उन्हाळ्यामध्ये ना सगळ्यात जास्त महत्त्वाची समस्या आपल्या सगळ्यांना होते ती म्हणजे स्किन टॅनिंग. आता स्किन टॅनिंग हे काही एका दिवसामध्ये होत नाही. आता नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे तर आपण आपल्या स्किनची टॅनिंग होण्यापासून काळजी घेण्यासाठी आत्तापासून सुरुवात केली तर आपली स्किन अजिबात टॅन होणार नाही किंवा आपली स्किन अजिबात काळी पडणार नाही. तर त्यासाठी काय करायचंय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण जेव्हाही घराबाहेर पडू सगळ्यात पहिलं म्हणजे आपण आपल्या चेहऱ्यावर सनस्क्रीन अप्लाय करायचंय. घराबाहेर पडण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित सनस्क्रीन अप्लाय करायचं आणि त्यानंतरच घराबाहेर पडायचं. आता सनस्क्रीन नुसतं अप्लाय करणं सफिशियंट नाही, तर त्यासाठी आपण जेव्हा घराबाहेर पडू तेव्हा बऱ्यापैकी आपला जो चेहरा आहे तो व्यवस्थित कव्हर केलेला असेल तर उन्हाचे जे डायरेक्ट किरणं आहेत तर ती आपल्या चेहऱ्यावर, आपल्या स्किनवर पडणार नाहीत, त्यामुळे जास्त टॅनिंग होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धूळ असेल किंवा माती असेल ही आपल्या चेहऱ्यावर डायरेक्टली चिकटणार नाही आणि त्याच्यामुळे आपला चेहरा सुद्धा जास्त खराब होणार नाही. तर त्यासाठी आता खूप छान छान पद्धतीचे व्हरायटीचे स्कार्फ किंवा स्टोल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण मी आज तुम्हाला ती कोणतीही गोष्ट खरेदी करायला न सांगता आपल्या घरातलं साहित्य म्हणजे काय तर आपल्या ओढण्या, आपल्या प्रत्येकीकडे छानपैकी सुती कॉटनच्या ओढण्या असतात ज्याचा वापर आपण उन्हाळ्यामध्ये आपला चेहरा कव्हर करण्यासाठी खूप छान पद्धतीनं करू शकतो. एकही रुपया खर्च न करता आपण घराबाहेर पडताना छान आपल्या कलरफुल ओढणीने आपला चेहरा कव्हर करू शकतो आणि स्किन टॅन होण्यापासून आपण आपल्या चेहऱ्याची, आपल्या स्किनची छान पद्धतीनं काळजी करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच एकदम सोप्या आणि छान स्टेप्स शेअर केलेल्या आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये स्कार्फ बांधू शकता, आपला चेहरा कव्हर करू शकता आणि छान पद्धतीनं स्किन टॅन होण्यापासून वाचवू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर घराबाहेर पडण्यापूर्वी ना छान पद्धतीनं आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर ना अशा पद्धतीच्या ओढण्या ज्या आपल्याकडे अवेलेबल असतात. आपले ड्रेस जरी खराब झाल्या तरी ओढण्या आपण जपून ठेवतो. तर ही माझ्याकडे पहिली ओढणी होती जी कलरफुल आहे, ही दुसरीसुद्धा आहे खूप जास्त कलरफुल आहे आणि शक्यतो कलर ना खूप डार्क निवडायचे नाहीत, लाईट कलर निवडायचे जेणेकरून उन्हामध्ये ना आपल्याला खूप जास्त कूलिंग इफेक्ट येतो आणि खूप जास्त आपल्याला छान वाटतं. तर इथं माझ्याकडे 3 ओढण्या आहेत ज्या मी माझ्या स्कार्फ म्हणून उन्हाळ्यामध्ये चेहरा कव्हर करण्यासाठी वापरणार आहे. आता काय होतं, एक जेव्हा आपण स्कार्फ विकत घेऊ ना तर एकच स्कार्फ आपण वापरतो, पण अशा पद्धतीनं आपण ओढण्या वापरल्या ना तर आपल्याला व्हरायटी पण मिळते आणि प्रत्येक वेळी आपण वेगळ्या गोष्टी ट्रायसुद्धा करतो. आता पहिल्या प्रकारामध्ये ना एकदम सोपा प्रकार आहे, कुणीही ट्राय करू शकतं. ओढणीला डबल फोल्ड केलेला आहे, एका साईडनं तुम्ही बघताय फोल्ड ओपन आहे, दुसऱ्या साईडनं फोल्ड पॅक आहे. आता जो ओपन फोल्ड आहे, ओपन बाजू आहे ती आपल्या उजव्या हातावर आहे आणि जी क्लोज बाजू आहे ती डाव्या हातावर आहे. अशा पद्धतीनं आपण फोल्ड केली की ती चेहऱ्यावर नाकाच्या साईडनं आपण असं बांधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी ओपन साईड आपल्या उजव्या हातावर आली होती तर ती ओपन साईड जी आहे तर ती एक करून आपण वरती कव्हर करून घ्यायची. आता डाव्या हातावर आपली आहे ती बंद साईड, आता जी ओपन साईड आहे तर ती अशा पद्धतीनं आपण पाठीमागच्या साईडला सरकवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा जो स्कार्फ आहे तो एकदम एका मिनिटामध्ये बांधून घेऊ शकता आणि याच्यामुळे ना आपले केस, आपला चेहरा आणि त्याचबरोबर शोल्डर लेंथपर्यंत आपण व्यवस्थित कव्हर करू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम सिंपल आहे, ज्याच्यामध्ये ना सिंगल लेअर आपण अप्लाय केलेली आहे ओढणीची. त्याच्यामुळं आपण जरी नाकाच्या भोवती बांधलं तरी आपल्याला छान पद्धतीनं श्वास घेता येतो, कुठेही आपल्याला गुदमरल्यासारखं वाटत नाही आणि केस आणि चेहरा आपला छान पद्धतीनं सिक्युअर राहतो. त्यासोबत शोल्डर, थोडासा हाताचा वगैरे भाग असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये छान पद्धतीनं कव्हर होतो. आता दुसऱ्या प्रकारामध्ये ना ओढणी जी आहे ती मी अशा पद्धतीनं जी फोल्ड होती तसाच ठेवलेला आहे आणि त्यानंतर अजून एक त्रिकोणसारखा असा फोल्ड करून घेतलेला आहे, जसा आपला छोटा स्कार्फ असतो. जर तुमच्याकडे छोटा स्कार्फ असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं स्टोल म्हणून वापर करू शकता आपला चेहरा कव्हर करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं ना व्यवस्थित तो आपण पहिला डोक्यावरून घ्यायचा आणि कानाच्या एका साईडवरून दुसऱ्या साईडला छान पद्धतीनं तो फिरवून घ्यायचा आहे.
आणि पुन्हा दुसऱ्या साईडवरून छान पद्धतीनं दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध साईडनं आपल्याला घ्यायचे आहेत कानाच्या खालून आणि त्यानंतर पाठीमागं अशी गाठ बांधून घ्यायची। त्यानंतर आपली ही सुद्धा चेहरा बांधण्याची जी सोपी पद्धत आहे ती झाली। पण याच्यामध्ये जर तुम्ही नवीन असाल तर थोडंसं पहिल्यांदा तुम्ही केलं तर याच्यामध्ये लेअर जास्त असतात, त्यामुळे थोडंसं सफोकेशन वाटू शकतं। तर त्यासाठी थोडंसं पातळ स्कार्फ असेल तर त्याचे फक्त डबल फोल्ड घ्यायचे आणि त्यानंतर ना अशा पद्धतीनं आपल्याला जर काही खायचं जरी असेल, खायचं प्यायचं असेल तरी अशा पद्धतीनं आपण लगेच तो चेहऱ्यावरचा पार्ट आहे स्कार्फचा तो खाली घेऊन आपण पाणी पिऊ शकतो किंवा काही खाऊसुद्धा शकतो। आता त्यानंतर हा तिसरा प्रकार मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीनं आपण जेव्हा घरातल्या कलरफुल वेगळ्या ओढण्या वापरतो ना, तर वेगळ्या दिवशी आपण वेगळे कलरसुद्धा ट्राय करू शकतो। एकच स्टोल आपण विकत घेतला तर तो स्टोल आपल्याला पूर्ण उन्हाळ्याच्या सीझनमध्ये वापरावा लागेल, पण अशा पद्धतीनं ओढण्या जर वापरल्या ना तर आपण वेगळ्या दिवशी वेगळे कलरसुद्धा ओढणीचे ट्राय करू शकतो। आता या प्रकारामध्ये ना व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला मी दाखवते ना त्या पद्धतीनं एका साईडला छोटी लेंथ ठेवायची आहे, म्हणजे छोटा भाग ठेवायचा। त्यानंतर डोक्यावरून ओढणी आपल्याला घ्यायची आहे आणि समोरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीनं फोल्ड करायचा आणि फोल्ड केल्यानंतर तो डोक्याच्या पाठीमागं असं त्याची गाठ मारायची आहे। तर इथे सुद्धा छान पद्धतीनं आपला चेहरा व्यवस्थित कवर होतो आणि याच्यावर नाकाच्या भोवती समोरून आपण जो कवर केला आहे त्याच्यामध्ये फक्त डबल लेअर येते, त्यामुळे सुद्धा आपल्याला छान इझिली ब्रीथ करता येऊ शकतं। आणि याच्यामध्ये सुद्धा आपण छानपैकी आपल्याला जर खायचं प्यायचं असेल तर चेहरा आपला ओपन करू शकतो आणि जेव्हा पुन्हा आपल्याला चेहरा कवर करायचा आहे तर अशा पद्धतीनं क्लोजसुद्धा करू शकतो। आता पुढच्या प्रकारामध्ये सुद्धा ना तुम्हाला इथे जसं व्हिडिओमध्ये दिसतंय ना त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता। आता इथे ना समोरून आपल्याला पाठीमागच्या साईडला अशी गाठ मारायची आहे। कोणत्याही साईडनं आपल्याला फोल्ड वगैरे काही करायचं नाही आहे, फक्त पाठीमागच्या साईडनं गाठ मारून घेतलेली आहे आपण आणि मगाच्या व्हिडिओसारखंच समोरून फोल्ड करायचं आणि त्यानंतर ती पाठीमागच्या साईडला अशी गाठ मारून घ्यायची आहे। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप छान व्यवस्थित कम्फर्टेबल वाटतं। एकच प्रकार जेव्हा आपण ट्राय करतो ना तेव्हा तोच प्रकार होतो। असं वेगळ्या पद्धतीनं आपण ट्राय केलं तर आपल्या स्वतःला सुद्धा छान वाटतं आणि आपल्याला कम्फर्टेबलसुद्धा फील होतं। आता त्यानंतर आता ही तिसरी ओढणीसुद्धा मी यूज करते। आता ही तिसरी ओढणी आहे तर ही एकदम वेगळ्याच तर आता व्हिडिओत इथं तुम्हाला मी दाखवल्या पद्धतीनं ना छानपैकी अशी ओढणी गुंडाळून घ्यायची आणि त्याची एक साईड जी आहे ती डोक्यावरून घ्यायची आणि त्यानंतर ना जसं तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीनं असं पाठीमागच्या साईडनं मी एक घेतलेला आहे गुंडाळून आणि त्यानंतर आपल्या गळ्याच्या भोवती थोडी जागा ठेवायची आणि जो एक्स्ट्रा भाग आहे तो त्याच्यामधून गुंडाळून आपण घेतलेला आहे। तर अशा पद्धतीनं ना एकदम सिंपल आणि सोबर आहे। थोडासा लुकसुद्धा वेगळा येतो, थोडंसं आपल्याला छानसुद्धा वाटतं, पण याच्यामध्ये ना आपला चेहरा कवर होत नाही। जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी वगैरे बाहेर पडायचं असेल, थोडंसंच ऊन असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता चेहरा आपला कवर। त्यानंतर सगळ्यात सोपी आणि सिंपल पद्धत म्हणजे ही अशा पद्धतीनं ओढणी फक्त आपल्या डोक्यावर घ्यायची आणि दोन्ही खांद्यांवर अशा पद्धतीनं आपण कॅरी करू शकतो। पण याच्यामध्ये ना जेव्हा आपण गाडीवरने प्रवास वगैरे करत असू ना तर ती प्रत्येक वेळी आपल्याला सांभाळावी लागते, त्यामुळे तो प्रकार ना खूप जास्त कम्फर्टेबल नाही आहे। आता त्यानंतर ना इथे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं पहिलं आपल्या डोक्यावरती ओढणी घेतलेली आहे। त्यानंतर ही जी सिंगल लेअर आहे तर ही सिंगल लेअर छानपैकी आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे आणि इथे कोणत्याही पद्धतीची गाठ वगैरे मारायची नाही, एकदम सिंपल सोपी पद्धत आहे। पूर्ण चेहरा आपला गुंडाळून जी दुसरी साईड होती ती एका साईडला अशी खोचून घ्यायची जेणेकरून आपला चेहरा इझिली कवर होईल। तर अशा प्रकारे या छोट्या स्टेपप्रमाणे तुम्हाला जो प्रकार आवडेल त्या पद्धतीने आपला चेहरा छानपैकी कवर करू शकता। आणि चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सो मच। बाय बाय।